लागेपर्यंत तुमची कारवाई पाचशे दिवसांनी जिथे गावांच्यावर आपण ठीक आहे प्लीज पटकन फिर्यादी आहे आमची सगळी दुसरी फिर्याद आहे काय फिर्याद काय त्यांनी समाजाबद्दलचे वाक्य वापरले म्हणजे समाजाच्या लोकांना पैसे देऊन गोळा करा समाजाच्या अपमानच आहे समाजाबद्दल असे शब्द वापरायचे म्हणजे काय काय त्यांच्यावर आकर्षक दाखल करायचे आम्हाला इथून गावावर त्यांनी या समाजाच्या आमच्या भावना दुखलेल्या आहेत त्यांनी समाजाच्या त्यांनी समाजाला समजिलं काय हा विषय थोडक्यात सांगा आम्हाला नेमकं सविस्तर कोणते कोणते गुन्हे दाखल करण्याची मागणी तुम्ही केली आणि कोणते दाखल झाले? आम्ही तो आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत. तो त्यांनी दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे जितेंद्र आव्हाडांनी चॅट केलेला आहे त्यात अरे तुरे उल्लेख केलेला आहे आणि पैशाचा उल्लेख त्यांनी दोन वेळेस केलेला आहे. पैशाची काळजी करू नका. माझं एवढंच म्हणणं होतं माझ्या मायबाप ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला व स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना की हे जो कालचा मोर्चा झाला आहे तो राजकारणातून झाला आहे. या राजकारणाला जितेंद्र आव्हाड मुंबईतला एक आमदार मुंबऱ्यातला तो हप्ते घेणारा आमदार त्यानं ह्याला पैसा पुरवला आहे आणि हा मोर्चा ह्यांनी सगळ्यांनी मिळून फक्त आमदार धनंजय मुंडे साहेबांना विरोध म्हणून केला आहे. साहेब त्याची आणखी एक व्हिडिओ क्लिप आलेली ऑडिओ क्लिप आली आहे. त्यांना काल फोन केला होता. त्या म्हणले होते तुम्ही का आले ह्याच्यासाठी तर त्यांनी सांगितलं तो माझ्या मतदारसंघात आला माझ्या विरोधात प्रचार करण्यासाठी म्हणजे मुंडे साहेब त्याच्या मतदारसंघात प्रचाराला आले म्हणून मी या ठिकाणी आलो म्हणून मी या ठिकाणी पैसा पुरवला ही त्याची भाषा आहे. म्हणजे हे विषय काय होता की स्वर्गीय अण्णाच्या आरोपींना पकडण्यासाठी आणि तो बोलतायत काय आव्हाडसाहेब की माझ्या विरोधात धनंजय मुंडे विरोधात आला म्हणून मी त्याच्या ह्याच्यासाठी आलो. त्यानंतर तो मोर्चा तुम्ही गुन्हा दाखल केलाय पुढचं पाऊल नेमकं काय असणार कारण की राजकारणाचं वळण दिलं जातं. मला हे जिल्ह्यासमोर आणि महाराष्ट्रासमोर आणायचं आहे. मी फार छोटा आहे पण मला हे जिल्ह्यासमोर आणायचं आहे महाराष्ट्रासमोर आणायचं आहे की हा मोर्चा ह्याला जे स्वरूप दिलेलं आहे नाव वेगळं आणि स्वरूप वेगळं होतं. यांनी पैशाचा वापर करून या सगळ्यांना गुंतवण्याचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबाला गुंतवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. ह्याच्यात पैशाशिवाय यांना दुसरं काही त्यांना दिसत नाही. स्वतःचा स्वार्थ आहे आणि हे ठरवून केलं आहे. त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्या गेल्या शिट्ट्या वाजवल्या गेल्या गोली मार भेजे में भेजा शोर करता है हे डान्स हे गाणे हे कुठपत योग्य आहे. हे स्वतःच्या मनावर छातीवर हात ठेवा. प्रत्येक ह्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी विचारा हे तिथं हे बोलणं योग्य होतं का.